अम, सामान्य माणसं, मग ते फेरीवाला असोत किंवा यंत्रमाग कामगार असो किंवा शेतकरी शेतमजूर हेच होते. आणि त्यामुळं मला काही की स्टार कॅम्पेनरची गरज भासली नाही. आता देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. अजित पवार आपल्या मातोश्रीसह आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत. काटेवाडीमध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचं मतदान आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा जोरदार सामना बारामतीमध्ये रंगतोय आणि अजित पवार आता काटेवाडीमध्ये पोहोचले. दादा त्यांच्या पत्नी उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार आई या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी अजितदादांकडून मतदान जे आहे ते केलं जाणार आहे. काटेवाडी लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघातलं त्यांचं मूळ गाव जे आहे ते काटेवाडी आहे. आणि आपण आधी बोलाल की नंतर बोलाल? मतदारांचा आपण पाहतोय की अजित पवार हे त्यांच्या आईंना घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काटेवाडीकडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे. गावातील या ठिकाणी आपण पाहतोय की मतदार हे सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात अजित पवार यांच्याकडून मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला जाणार आहे. या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार, कारण पवार कुटुंबामध्येच ही लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी स्वतः सुनेत्रा वहिनी पवार जे आहेत. वहिनी साहेब चला चला या ठिकाणी त्यांच्या अंगावरती प्रचंड विश्वास वाटतोय. सुनेत्रा वहिनी पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की विजयाचा प्रचंड विश्वास जो आहे तो आम्हाला वाटतो. अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी उमेदवार सुनेत्रा वहिनी पवारांनी दिलेली आहे. आणि आपण पाहतोय की मतदारांची मोठी गर्दी आहे, कारण त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये अजित पवार हे सकाळी कुटुंबासह येतात, मतदान करतात. मात्र यंदा खरं तर पवार कुटुंबामध्येच ही लढाई होतीये. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार, कारण सुनेत्रा वहिनी पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे अशी थेट लढत या मतदारसंघामध्ये होतीये. प्रचाराच्या दरम्यान अनेक टीका टिप्पणी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी दोन्ही पक्षांची खरं तर आता प्रतिष्ठा जी आहे ती पणाला. लोकांनी जर आले नाही मतदानाला तर कसं मला कसं लोकांना कळणार? चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्यावेळेस फक्त पश्चाताप राहतो आपल्या ओराची. मग म्हणतो की आपण गेलो असतं बरं झालं असतं. पश्चाताप करायची काय काळजी नाही. लोकांनी मतदानाला आलं पाहिजे. आज जसं मी कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत, मुलं आहेत. त्यांची काळजी करा. त्यांना तुम्ही विकास कामांपासून जर वंचित ठेवलं तर उद्या तुम्ही जबाबदार असणार आहे. आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. तसं ह्या ठिकाणी आईसाहेब असतील, दमयंतीराजे असतील, मी असेल, आम्ही अजितदादा मित्रमंडळाकडनं मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्ही जर बघितलं भोरला जी गाडी फोडण्यात आली ज्याच्यामध्ये पैसा होता, मावळचे आमदार आणि नेते यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते. ईडी आणि CBIने ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या, ज्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते. तसंच इंदापूरमध्ये, बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला. PDCC बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते. म्हणजे PDCC बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला. आता Z सिक्युरिटी आणि Y सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले.
आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, म्हणजे जनशक्ती ही साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली. बघू विजय कोणाचा होता, पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल. ही पैसे वाटायची वेळ का आली असे तुम्हाला वाटते? ज्या पद्धतीने पैसे वाटले गेले होते किंवा बँक रात्रीची ओपन करावी लागली, ही का वेळ आली? जेव्हा लोकांना माहित आहे की 2014 पर्यंत सत्ता ही पवार साहेबांमुळे आली आणि सत्ता आल्यामुळे अजितदादांना मंत्रिपद मिळालं आणि मग त्यांनी विकास केला. 2019ला तर अजितदादांचा तसा काही पराक्रम नसताना सुद्धा त्याच्यामध्ये सत्ता साहेबांनी आणली, पद दादांना मिळालं आणि निधी दादांनी आणला. त्यामुळे तुम्ही काय केलं स्वतःच्या हिमतीवर हे जर दादांना तिथं सांगता येत नसेल तर लोक कसे पटणार? साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं. त्यामुळे लोक कुठेतरी एक तर विकास साहेबांनी केला हे लोकांना माहिती आहे आणि काही प्रमाणात लोक भावनिक सुद्धा आहेत. दादा, या प्रकरणाची काही चौकशी होणार आहे का? तुम्ही काही माहिती घेतलीत का? कारण की त्या व्हिडिओमध्ये 2 पोलीस देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांचं लक्ष या संपूर्ण घटनेवर आहे का? ते कारवाई करतायत का? काही काही ठिकाणी तर इंदापूरला लोक आणि बारामती सुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तिथं पैसे वाटतात, पोलीस फक्त हसत होते. दुर्दैव असं आहे. आणि त्यामुळे काही लोकांनी, आता ते खरं खोटं बघावं लागेल, पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणा सुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथं सुद्धा पैसा वाटला गेला. आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा, तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता, तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना दिसतंय. दादा, गिरीश महाजन, खरं तर पवार साहेबांची तब्येत 2-3 दिवस झालं खराब आहे, तुम्ही अपडेट दिली होती. गिरीश महाजनांनी टीका अशी केली आहे की निवडणूक आले की पावसात भिजायचं, रडायचं, तब्येत खराब करून घ्यायची, पण आता जनता तुम्हाला बळी नाही पडली. आता गिरीश महाजनांनी जे सांगितलं ते झालंय का? आणि गिरीश महाजनांना समजा जर अहंकार असेल, त्यांना एक वेगळ्या लेवलवर ते असतील, त्यांना माणुसकीचं आणि साहेबांनी केलेल्या कार्याचं काहीच पडलं नसेल तर मग कदाचित ते तसं बोलत असेल. आणि त्यांचा जो रोग आहे, जो व्हायरस आहे, तो अजितदादांना लागला अहंकाराचा, मीपणाचा, तोच इतर नेत्यांना आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी जे काही सांगितलेलं आहे ते लोकच खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेला भाजपला नाकारून तिथं मतदान करतील असं वाटतं. आणि पैशाचा अहंकार आणि सत्तेचा अहंकार हा भाजपचा आणि गिरीश महाजनपासून सर्व नेत्यांचा मोडून काढतील. रोहितजी, अजित पवारांच्या प्रत्येक भाषणांमध्ये एक अशी टीका केली जाते की मी ज्या वेळेला राजकारणात प्रवेश केला होता त्यावेळेला यांचा जन्म झाला होता, 7 तारखेनंतर मी या सगळ्यांकडे बघतो. कसं बघता याच्याकडे? अजितदादांना एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांना सुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती. मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवार साहेबांमध्ये चर्चा झाली. साहेबांचं म्हणजे पवार साहेबांचं मत आलं, एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी संधी देऊया. माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं, माघार घेतली. अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनी सुद्धा केलेला आहे. त्यामुळे ते काय बोलतात, माझा जन्म झाला होता का नव्हता, मला एवढंच सांगायचं आहे. माझ्या 6 वर्षाच्या मुलाला, 10 वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या 65 वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का? की वडीलधारे काय असतात, संबंध काय असतात, नाती काय असतात. स्वार्थासाठी, स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय? त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे. म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे. आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी 0 खासदार त्यांचे निवडून येतील. त्यामुळे वस्तारा असू द्या नाही तर काही असू द्या, त्यांनी तयार ठेवावं 4 तारखेला. तर रोहित पवार यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. बारामती, इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप झालं. पोलीस यंत्रणेचं देखील या तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, बारामती. तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. अजित पवार यांनी आता नुकतंच मतदान केलेलं आहे आपल्या मातोश्री. त्याचबरोबर बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर दुसरी दृश्य आपण पाहतो आहोत सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं मतदानापूर्वी पाहिलं की केलं जात आहे. कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडनं देण्यात येत नाहीये. अजित पवार हे देखील माध्यमांशी थोड्याच वेळात मतदान केंद्राच्या बाहेर संवाद साधणार आहेत आणि ही संपूर्ण हाय व्होल्टेजचा हा असा मुकाबला जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या होताना पाहायला मिळत आहे.
लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सांगलीमध्ये सुद्धा मोठी चुरस होणार आहेत. अपक्ष उमेदवार विशाल पाटील दादा आपल्यासोबत आहेत. थोड्याच वेळापूर्वी औक्षण झालंय. थोड्याच वेळात मतदानाचा हक्क ते बजावतील. आजच्या काय भावना आहेत? प्रमुख लढतीमध्ये तुमची लढत आहे, सांगलीची प्रतिष्ठेची लढत आहे. दादा कुटुंबियामधून येता तुम्ही, आज काय भावना आहेत? सध्या तर आता पहिला मतदान केंद्र लोक थांबलेली आहेत. लोक जाऊन मतदान करूया आणि लगेच त्यानंतर आपल्या सगळ्यांशी 2 मिनिटांनी आपण चर्चा करूया. तोपर्यंत आता तर सकाळी सकाळी उठून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकाशी बोलणी केलेली आहेत. त्या ठिकाणी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. प्रत्येक जवळजवळ 1850 बूथवर कार्यकर्ते जोमाने सकाळी उठून मनापासून कामाला लागलेत हे बघून आनंद वाटतो. हे काही क्षणातच मतदान करतो आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार. नक्कीच. मात्र गेले 1.5 महिना तुम्ही राबताय, ठिकठिकाणी फिरताय. मध्यंतरी अपक्ष किंवा चंद्रहार पाटलांच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे जे कारनामे रंगलेले होते, आज तुम्ही नक्की थोडा वेळ देतो. फक्त वेळ व्हायला लागला, लोक थांबलेले आहेत पुढे. नक्की थोडा वेळ देऊया. नक्कीच. आपण बघतो की थोड्याच वेळापूर्वी औक्षण झालेल्याने आता विशाल पाटील हे मतदान केंद्रावरती स्वतःच्या गावी सहकुटुंबासह मतदानात. काय वाटतं, अनेक ठिकाणी